आपल्या सहकुटुंबासहित बघावं असं नाटक रणरागिणी ताराराणी. इकडे कशाला येती? त्यांनी जावं की हो तळ कोकणातून. गोमंतक गोकर्णाकडून जवळ असतं किंवा जिंजी. जरा थांबा. यावं संताजीराव, यो पन्हाळगड आपल्या स्वागताला सज्ज आहे बघा. धनाजीराव, अहो रायगडावरून बाहेर पडलेलं राज आधी प्रतापगड आणि मग इथं पन्हाळ्यावर आलं. एक कळलं म्हणून इकडंच दौड मारली. होय, पर भला दाडगा पराक्रम करून आला सा. नाही म्हणजे त्या औरंगाच्या छावणीचं सोन्याचा कळसच का पुढे आणला तुम्ही? अहो त्यात पराक्रम कसला, नुसता कळसच मिळालाय. तो औरंग्या नमाज पडाय बसला होता म्हणून वाचला, नाहीतर त्याचं मानकोटच उतरवणार होतो. उतरवायचंच आहे. त्याशिवाय मराठ्यांच्या तलवारीची कळते आम्हाला. पती धर्म की राजधर्म या पेचात आपण आहात. आपण राजधर्म स्वीकारला. आता आपल्या तलवारी ध्यान नाही करायच्या. लढायला सज्ज व्हा. हा रायगड कधी झुकला नाही आणि झुकूही द्यायचा नाही. स्वराज्याची नव्याने उभारणी होती आणि कळसाचा दगड होण्यापेक्षा मातीत गाडून घेणारा पायाचा दगड होणं आम्हाला जास्त मोलाचं वाटतं. आम्ही समर्पित होऊन छत्रपतींचा कळस मजबूत करू. हाच आमचा पतिधर्म आणि हाच आमचा राजधर्म.